हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके. आज आपण कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर नंबर 3 फार्म कॉस्टिंग हा जो चॅप्टर आहे या चॅप्टरला सुरुवात करीत आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज द मीनिंग ऑफ फार्म और व्हॉट आर द ऍक्टिव्हिटीज included in farm, or what is the scope of concept of farm. म्हणजे ते फार्म हा शब्द नेमका काय आहे, त्यामध्ये कोणत्या ऍक्टिव्हिटीज किंवा त्याची व्याप्ती काय आहे ते आपण पहिल्यांदा काय करूया, समजून घेऊया. सो अ फार्म इज अन एरिया ऑफ लँड दॅट इज डिवोटेड प्रायमरीली टू ऍग्रिकल्चरल प्रोसेसेस or an area of matter that is devoted primarily to agricultural processes in order to produce and manage such commodities as fibers, grains, livestock, or fuel. It is the basic production facility in food production. A farm may be owned and operated by single individual, family, community, corporation, or a company may produce one or more type of produce and can be holding of any size of from a fraction of hectare to several thousand hectares. So, what is the meaning of farm? Generally, farm काय, एरिया ऑफ लँड, एक जमिनीचा काय असणार आहे, हा एक भाग असणार आहे किंवा एक प्रकारची ती जमीन असणार आहे. दॅट डिवोटेड प्रायमरीली, जे कशासाठी वापरली जाणार आहे, प्रायमरीली ऍग्रिकल्चरल प्रोसेसेस, म्हणजे जे शेतीशी संबंधित ज्या क्रिया आहेत त्या क्रियांसाठी जनरली ही जी लँड आहे ती काय केली जात असते, वापरली जात असते. ऑर एन एरिया ऑफ मॅटर दॅट इज डिवोटेड प्रायमरीली टू ऍग्रिकल्चरल प्रोसेसेस इन ऑर्डर टू प्रोड्यूस अँड मॅनेज सच कमॉडिटीज ॲज फायबर्स. म्हणजे या ऍग्रिकल्चरल प्रोसेसमध्ये कशाचं प्रोडक्शन किंवा कशाचं इथं मॅनेजमेंट होणार आहे, जनरली कमॉडिटीज ऑफ फायबर्स, ग्रेन्स, लाईव्हस्टॉक ऑर फ्युअल, म्हणजे इंधन साधनं असतील किंवा वेगवेगळी जे काही धान्य, कडधान्य असतील त्याचा, किंवा जी पशु पक्षी जे आहेत त्याचे इथं निर्मिती असेल, लाईव्हस्टॉक, त्यासाठी वापरली जाणारी जी काही लँड आहे, जनरली इट इज कॉल्ड ॲज फार्म. इट इज द बेसिक प्रोडक्शन फॅसिलिटी इन फूड प्रोडक्शन. म्हणजे जे फूड प्रोडक्शन आहे या फूड प्रोडक्शनमध्ये एक जी बेसिक रिक्वायरमेंट असते, ती बेसिक रिक्वायरमेंट काय असते, ही स्पेसिफिक लँड असते, युटिलायझड फॉर प्रोसेसेस ऑफ फूड्स, ग्रेन्स, एटसेट्रा. अ फार्म मे बी ओन्ड अँड ऑपरेटेड बाय. आता ही जी फार्म आहे हे कोण ऑपरेट करू शकतं किंवा कोणाच्या मालकीची ही फार्म किंवा ही शेत जमीन असू शकते. जनरली सिंगल इंडिव्हिज्युअल, एक व्यक्ती सुद्धा ही फार्मिंग ऍक्टिव्हिटी करू शकते, किंवा फॅमिली, पूर्ण कुटुंब ही ऍक्टिव्हिटी करत असते. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये खास करून फॅमिली बिझनेस म्हणून या फार्मकडे बघितलं जात असतं. कम्युनिटी, पूर्ण एखादी सामाजिक व्यवस्था किंवा समाज एकत्र येऊन जमिनीची मालकी आपल्या ताब्यात घेऊन ही फार्मिंग ऍक्टिव्हिटी करू शकते. कॉर्पोरेशन, एखादी कंपनी मे बी प्रोड्यूस वन ऑर मोर टाइप्स ऑफ प्रोडक्ट. म्हणजे एक व्यक्ती किंवा फॅमिली किंवा एखादा विशिष्ट समाज किंवा एखादी कॉर्पोरेशन सुद्धा काय करत असते, ही फार्मिंग ऍक्टिव्हिटी करत असते. त्यामधून मी प्रोड्यूस वन ऑर मोर टाइप्स ऑफ प्रोडक्ट्स, एक किंवा एकापेक्षा अनेक जी काय प्रोडक्ट्स आहेत ही प्रोडक्ट्स या फार्मिंग ऍक्टिव्हिटीमध्ये घेतली जात असतात. अँड कॅन बी होल्डिंग ऑफ एनी साईज ऑफ फ्रॉम. आणि ही जी साईज आहे या फार्मची कोणतीही साईज असू शकते, जनरली हेक्टर किंवा थाउजंड्स ऑफ हेक्टर्स, किंवा जनरली हे जे मेजरमेंट आहे हे कशामध्ये केलं जात असतं, जो एरिया आहे स्क्वेअर मीटर, स्क्वेअर फूट किंवा हेक्टर्स, यामध्ये जनरली ही जी काय फार्म आहे ही फार्म किंवा एकर या मेजरमेंटमध्ये ही फार्म एरिया ऑफ लँड जो आहे तो काय केला जात असतो, मोजला जात असतो. सो ही जी फार्मिंग ऍक्टिव्हिटी आहे याचा जो काय स्कोप आहे, या फार्मिंग ऍक्टिव्हिटीमध्ये कोणत्या ऍक्टिव्हिटी येत असतात, जनरली जे क्रॉप आहेत, म्हणजे जी पिकं आपण म्हणतो असतो, याच ऍक्टिव्हिटी आपल्याला फार्म ऍक्टिव्हिटी म्हणून काय डोळ्यासमोर आहेत. परंतु अदर दॅन क्रॉपिंग ऍक्टिव्हिटी
सम ऑफ अदर ॲक्टिव्हिटीज ऑल्सो इन्क्लुडेड इन फार्मिंग ॲक्टिव्हिटीज. टाइप्स ऑफ फार्म. कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी त्यामध्ये येत असतात. फार्म मे बी ऑपरेट अंडर मोनोकल्चर सिस्टीम और विथ व्हरायटी ऑफ सिरियल और एरेबल क्रॉप्स, म्हणजे जे कडधान्य, तृणधान्य किंवा जिरायती शेती वगैरे आपण म्हणत असतो, या पद्धतीनं या फार्मिंग ॲक्टिव्हिटीमध्ये जे उत्पादन आहेत ते उत्पादनं घेतली जात असतात. विच मे बी सेपरेट फ्रॉम कंबाइंड विथ रेजिंग लाईव्हस्टॉक. स्पेशलिस्ट फार्म्स आर ऑफन डिनोटेड ॲज सच डेअरी फार्म, फिश फार्म, पोल्ट्री फार्म और मिल्क फार्म. म्हणजे या नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज कशामध्ये इन्क्लूड होत असतात, या फार्ममध्ये होत असतात. पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे डेअरी फार्म. ही एक मेजर ॲक्टिव्हिटी आपल्याला ह्या फार्मिंग ॲक्टिव्हिटीमध्ये दिसत असते. डेअरी फार्मिंग इज अ क्लास ऑफ ॲग्रिकल्चर वेअर फिमेल कॅटल्स, म्हणजे गाई म्हैशी वगैरे या अर्थानं, फिमेल कॅटल्स, गोड्स म्हणजे बकरी वगैरे या अर्थानं, आर अदर मॅमल्स आर रेज्ड फॉर मिल्क्स, म्हणजे जे स्तनधारी जे प्राणी आहेत त्यांचं इथं काय केलं जात असतंय, पालनपोषण केलं जात असतं. त्यातून जे दूध आहे त्याचं इथं काय होत असतं, प्रोडक्शन होत असतं. आयदर प्रोसेस्ड ऑन साईट और ट्रान्सपोर्टेड टू डेअरी फॉर प्रोसेसिंग अँड इव्हेंच्युअल रिटेल सेल. म्हणजे हे जे काय मिल्क प्रोडक्शन आहे याची प्रोसेस त्या फार्मिंगचं जे लोकेशन आहे, डेअरीचं जे लोकेशन आहे किंवा जिथून हे प्रोडक्शन होतं तिथं हे प्रोसेसेस होत असतात, किंवा जे डेअरीची ॲक्टिव्हिटी करणारी जी लोकेशन आहे डेअरी त्याला आपण म्हणू शकतो, तिथं हे जे काय दूध आहे वगैरे ते ट्रान्सफर केलं जात असतं. पोल्ट्री फार्म. पोल्ट्री फार्म्स आर डिनोटेड टू रेजिंग चिकन्स, एग्स लायर्स और ब्रॉयलर्स, टर्कीज, डक्स अँड अदर फॉल जनरली फॉर मीट और एग्स. म्हणजे मांसासाठी किंवा अंड्यासाठी ज्या ॲक्टिव्हिटी केल्या जात असतात जनरली पोल्ट्री फार्ममध्ये त्याचा काय होत असतो, समावेश होत असतो. ओके. देन pig farm. A pig farm is one of specialist in raising pigs or hogs for bacon, ham and other pork products and may be free-range, intensive or both. म्हणजे जे पशुपालनामध्ये करपालन वगैरे म्हटलं जात असतं या ॲक्टिव्हिटी सुद्धा या फार्मिंग ॲक्टिव्हिटीमध्ये येत असतात. सो फार्मची कन्सेप्ट क्लिअर झाली. जनरली इट इज नॉट लिमिटेड टू क्रॉपिंग ॲक्टिव्हिटी, म्हणजे फक्त जे कडधान्य आहेत, पिकं आहेत त्याचं उत्पादन करणं एवढ्यापुरती मर्यादित ही फार्मिंग ॲक्टिव्हिटी नाहीये. यामध्ये फिशरीज येत असतात, यामध्ये डेअरी येत असतात, यामध्ये पोल्ट्री येत असतात, पिग फार्म येत असतात. या सगळ्या टोटल ॲक्टिव्हिटीजला इथं काय म्हटलं जातं, फार्मिंग ॲक्टिव्हिटी असं म्हटलं जात असतं. ओके. सो जनरली द वर्ड फार्म हॅज वायडर मिनिंग, नेमली लँड, लाईव्हस्टॉक अँड क्रॉप्स. Farm buildings and house and place where people live and work and where financial economic aspect are not the only one which are important for the people who lives on the farm. म्हणजे या फार्म ॲक्टिव्हिटीमध्ये एक व्यापक संकल्पना आहे फार्मिंग ॲक्टिव्हिटीची. यामध्ये लँड, लाईव्हस्टॉक, क्रॉप्स, फार्म बिल्डिंग अँड हाऊस अँड प्लेस वेअर पीपल लाईव्ह अँड वर्क अँड वेअर फिनान्शियल aspect are not the only ones which are important for the people who live on the farm. म्हणजे फक्त एक आर्थिक उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच ह्या ॲक्टिव्हिटी केल्या जात असतात असं नाही, तर एक जो जगण्याचा रुटीन जो दिनक्रम आहे त्या दिनक्रमाचाच ह्या फार्मिंग ॲक्टिव्हिटी जनरली त्या जमिनीमध्ये जी बिल्डिंग आहे त्यामध्ये राहणारे जे काही लोक आहे त्यांची ही काय असते, जगण्याचाच काय असतो हा मार्ग असतो किंवा रुटीन जे डे टू डे ऑपरेशन्स आहेत त्यामधलाच हा काय असतो भाग असतो. म्हणजे इकॉनॉमिक पर्पज डोळ्यासमोर ठेवूनच ॲक्टिव्हिटी केल्या जातात असं नाही. द फार्मर ओन्स और रेंट्स लँड अँड फार्म बिल्डिंग, बॉरोज मनी इफ अँड वेन नेसेसरी, ओन्स अँड बायज लाईव्हस्टॉक, इक्विपमेंट्स अँड मशिनरी, buys other inputs in the form of goods and services and sells farm output, all this with the purpose of making profit and better and lasting living for the family. म्हणजे हे फार्मिंग ॲक्टिव्हिटीमध्ये नेसेसरी जे इनपुट्स आहेत जसं की लाईव्हस्टॉक म्हणजे गाई म्हैशी वगैरे ज्या ॲक्टिव्हिटी फार्मिंगसाठी लागतात त्या स्वतःच्या असतात किंवा भाड्याने घेतले जातात. इक्विपमेंट्स किंवा मशिनरी ज्या आहेत त्या इथं काय केल्या जातात, परचेस केल्या जात असतात. जे काही गुड्स सर्व्हिसेस रॉ मटेरियल वगैरे लागेल फार्मिंग ॲक्टिव्हिटीसाठी ते इथं परचेस केलं जातं. त्यातून जे फार्म आउटपुट आहे जे रेज होत असतं, तयार होत असतं ते विकलं जातं. त्यातून जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट मिळवण्याचा त्यामध्ये काय केला जात असतो, तर प्रयत्न केला जात असतो. ओके. सो हे जे काय फार्म कॉस्टिंग आहे त्या फार्म कॉस्टिंगमध्ये
कशाचं इथं रेकॉर्ड्स केलं जात असतं. जनरली फार्म कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड्स. इन फार्म कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड्स 3 सेपरेट रेकॉर्ड्स आर मेंटेन्ड. म्हणजे 3 सेपरेट रेकॉर्ड्स जे आहेत ते काय केले जात असतात तर मेंटेन केले जात असतात. फर्स्ट इज रिलेटेड टू इन्व्हेंटरी. देन सेकंड इज रिलेटेड टू सप्लिमेंटरी डेटा रेकॉर्ड्स अँड देन financial record. So first is inventory, then supplemental data records and financial records. So inventory मध्ये काय येणार आहे, फार्म असेट्स ज्या काय आहेत ते मशिनरी, लँड, बिल्डिंग ॲज वेल ॲज जे इनपुट्स आहेत फार्मसाठी यूज केले जाणारे सीड्स असतील, फर्टिलायझर्स असेल, त्यातून जे फिनिश्ड प्रॉडक्ट्स तयार झालेले असतात, क्रॉप असेल, पोल्ट्री ऍक्टिव्हिटी असेल तर चिकन्स वगैरे असतील, दीज आर कॉल्ड ॲज इन्व्हेंटरी. याच्याशी रिलेटेड जे रेकॉर्ड्स आहे ते रेकॉर्ड्स काय केलं जात असतं, मेंटेन केलं जात असतं. त्यानंतर सप्लिमेंटल डेटा रेकॉर्ड्स अँड फिनान्शियल रेकॉर्ड म्हणजे जे परचेसेस रिलेटेड असतील, रॉ मटेरियल वगैरे जे परचेस केलेले आहेत ते, ॲज वेल ॲज जे सेल्सशी संबंधित जे रेकॉर्ड्स आहेत किंवा जे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स झालेले आहेत, या सगळ्याचे जे काही रेकॉर्ड्स आहेत हे रेकॉर्ड्स या फार्म कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड्स थ्रू काय केली जात असतात, इथं मेंटेन केली जात असतात. सो इन्व्हेंटरीमध्ये काय आहे, जनरल टर्म्स कॅन बी डिफाईन एज स्टेटमेंट ऑफ फर्म्स, असेट्स, लायबिलिटीज अँड नेटवर्क ऍट गिव्हन टाइम. म्हणजे इन्व्हेंटरीमध्ये काय आहे, सगळ्या असेट, लायबिलिटी आणि जे काय नेटवर्क आहे ते एका स्पेसिफिक पिरियडशी संबंधित या इन्व्हेंटरीमध्ये इन्क्लूड करून इन्व्हेंटरी त्याला म्हणून त्याचं तिथं काय केलं जात असतं, रेकॉर्ड केलं जात असतं. ओके. सेकंड जो पार्ट आहे फायनान्शियल रेकॉर्ड्स, जनरली सप्लिमेंटल फिजिकल डेटा रेकॉर्ड्स. यामध्ये काय आहे, देर आर मेनी इंट्राफर्म ट्रान्झॅक्शन्स टेकिंग प्लेस ऑन फार्म डेली. इट वुड बी अन ओव्हरवेल्मिंग प्रोसेस फॉर फार्मर्स टू व्हॅल्यू दिस डेली ट्रान्सफर्स अँड टू डेबिट अँड क्रेडिट अप्रोप्रिएट अकाउंट्स. सो जे सप्लिमेंटल फिजिकल डेटा रेकॉर्ड्स आहेत, जे इंट्रा फर्म ट्रान्झॅक्शन्स आहेत, म्हणजे फार्मिंग ऍक्टिव्हिटीमध्ये नंबर ऑफ ऍक्टिव्हिटी जर केल्या जात असतील, म्हणजे क्रॉपिंगची ऍक्टिव्हिटी असेल, डेअरीची असेल किंवा पीक फार्म असेल, अशा नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज एका वेळेला एखादा फार्मर करत असेल तर जे इंट्रा फार्म ऍक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे ट्रान्झॅक्शन जे आहेत, एका ऍक्टिव्हिटीकडून दुसऱ्या ऍक्टिव्हिटीला जे काय इनपुट्स आउटपुट्स इथं ट्रान्सफर केलेले असतील, जनरली त्याच्याशी संबंधित जे रेकॉर्ड्स आहेत ते या सप्लिमेंटरी फिजिकल डेटा रेकॉर्डमध्ये काय केली जात असतात, तिथं मेंटेन केली जात असतात. नेक्स्ट, फिनान्शियल रेकॉर्ड्स. द फिनान्शियल इन्फॉर्मेशन ऑफ फार्म्स इज रेकॉर्डेड इन द स्पेसिफिक फॉर्म्स. त्याच्यासाठी एक स्पेसिफिक फॉर्म्स असतात, डे टू डे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत, रुटीन. दिस फॉर्म्स आर मेल्ड इन वीकली अँड रिटर्न द फार्मर रिसिव्स अ मंथली फायनान्शियल स्टेटमेंट ऑन हिज फार्म बिझनेस. सो एक फॉर्मॅट तिथं तयार केला जात असतो आणि थ्रू दॅट पर्टिक्युलर फॉर्मॅट जे अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन्स आहेत रिलेटेड टू फार्मिंग ऍक्टिव्हिटी, अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन्स या फिनान्शियल रेकॉर्डमध्ये ते काय केली जात असतात, मेंटेन केली जात असतात. अँड विथ द हेल्प ऑफ दिस फिनान्शियल रेकॉर्ड्स ॲट द एंड ऑफ द इयर ऑल फिनान्शियल ट्रान्झॅक्शन ऑफ द कॉस्ट अकाउंट फॉर्म्स आर सेपरेटेड फ्रॉम नॉन कॉस्ट अकाउंट्स ट्रान्झॅक्शन. सो आफ्टर कम्प्लिशन ऑफ अ पर्टिक्युलर पिरियड जी फिनान्शियल रेकॉर्ड्स आहेत, थ्रू फिनान्शियल रेकॉर्ड्स जी कॉस्ट रिलेटेड जो डेटा आहे तो सेपरेट केला जातो नॉन कॉस्ट अकाउंट ट्रान्झॅक्शन. म्हणजे त्यामध्ये वर्गीकरण केलं जातं कॉस्ट ट्रान्झॅक्शन्स अँड नॉन कॉस्ट ट्रान्झॅक्शन. अँड फॉर कॉस्टिंग पर्पज जी कॉस्ट ट्रान्झॅक्शन्स आहेत, दॅट इज कॉस्ट डेटा फॉर कॉस्टिंग पर्पज काय केला जात असतं, युटिलाइज केला जात असतो. ओके. देन काही फीचर्स आपण ह्या फार्म कॉस्टिंगची पाहूया, त्याच्या आधारे ही कॉन्सेप्ट काय होईल, क्लिअर होईल. जनरली फार्म कॉस्ट कॅन बी स्प्लिट इंटू 2 मेन टाइप्स. ही जी फार्म कॉस्ट आहे 2 टाइप्समध्ये इथे काय केली जाते, स्प्लिट केली जाते, डिवाइड केली जाते. नंबर 1 ओव्हरहेड और फिक्स्ड कॉस्ट अँड देन नंबर 2 व्हेरिएबल और डायरेक्ट कॉस्ट. दॅट मीन्स ओव्हरहेड कॉस्ट एज वेल एज व्हेरिएबल कॉस्ट. अँड जनरली ओव्हरहेड कॉस्ट हिअर इट इज कॉल्ड एज फिक्स्ड कॉस्ट. ओव्हरहेड कॉस्ट आर नॉट डायरेक्टली रिलेटेड टू द लेवल ऑफ प्रोडक्शन. सो ही जी ओव्हरहेड कॉस्ट आहे ही म्हणजे थोडक्यात काही फिक्स्ड कॉस्ट जी आहे नॉट डायरेक्टली रिलेटेड टू लेवल ऑफ प्रोडक्शन. म्हणजे प्रोडक्शनशी संबंधित ही कॉस्ट नसते. म्हणजे अकॉर्डिंग टू लेवल ऑफ प्रोडक्शन कॉस्ट इन्क्रीज्ड ऑर डिक्रीज्ड हे जे नेचर आहे इथं या ओव्हरहेडचं नसतं. अँड मस्ट बी पेड रिगार्डलेस ऑफ वेदर एनिथिंग इज प्रोड्युस्ड ऑर नॉट. म्हणजे
हे जे ओव्हरहेड्स आहेत ते पेड करावेच लागतात. त्याचं पेमेंट हे करावंच लागतं, वेदर एनिथिंग प्रोड्यूस्ड ऑर नॉट. म्हणजे प्रोडक्शन घ्या अगर घेऊ नका, हे एक्सपेन्सेस पेड करावे लागतात. इन सम केसेस ऑल लेबर कॉस्ट वेदर पेड ऑर इम्प्युटेड विल बी कन्सिडर्ड ॲज ओव्हरहेड कॉस्ट. म्हणजे जी लेबर कॉस्ट वगैरे आहे, प्रोडक्शन हो अगर न हो, ही इथं ओव्हरहेड कॉस्ट म्हणून विचारात घेतली जात असते. व्हेरिएबल कॉस्ट आर डायरेक्टली रिलेटेड टू द लेवल ऑफ मिल्क प्रोड्युस्ड. तर मिल्कच्या ऐवजी आपण नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज ऍड करू शकतो. म्हणजे जे व्हेरिएबल कॉस्ट आहेत ही कशाशी संबंधित असतात, डायरेक्टली रिलेटेड टू द लेवल ऑफ आउटपुट. म्हणजे जे प्रोडक्शन घेतलेलं आहे त्याच्याशी संबंधित ही काय असते, व्हेरिएबल कॉस्ट डायरेक्टली रिलेट असते. म्हणजे प्रोडक्शन इन्क्रीज झालं, ऑटोमॅटिक ही कॉस्ट इन्क्रीज होईल. प्रोडक्शन जर कमी झालं किंवा प्रोडक्शन घेतलंच नाही, ही कॉस्ट कमी होईल किंवा कॉस्ट इन्कर होणार नाही. ओके. देन फार्म लेबर कॅन बी सप्लाइड आयदर बाय एम्प्लॉयड स्टाफ ऑर द फार्म फॅमिली हु रिसिव्ज नो कॅश पेमेंट्स. सो जे फार्म लेबर्स आहेत ते कसे सप्लाय होतात, कसे अवेलेबल होतात, जनरली स्वतंत्र असा स्टाफ त्यामध्ये एम्प्लॉय केला जाईल किंवा जी फार्म फॅमिली आहे त्या फार्म फॅमिलीमधीलच जे काय इंडिव्हिज्युअल्स आहेत, व्यक्ती आहेत, त्यांचा वापर फार्म लेबर म्हणून इथं केला जात असतो. जनरली हु रिसिव्ज नो कॅश पेमेंट. आणि जर फॅमिली मेंबर्स फार्मिंग ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह असतील तर त्यांना स्वतंत्र असं कॅश पेमेंट जे वेजेस सॅलरी पे केली जात नाही. फॅमिली लेबर मस्ट बी कॉस्टेड अँड इट इज युजली बेस्ड ऑन द ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑर द कॉस्ट ऑफ एम्प्लॉईंग समवन एल्स टू अंडरटेक द फार्म टास्क. सो कॅश पेमेंट जरी दिलं जात नसलं फॉर कॉस्टिंग पर्पज, ऍक्टिव्हिटीची जर इनपुट आउटपुटची जर कॉस्ट कॅल्क्युलेट करायची असेल तर फॉर कॉस्टिंग पर्पज जी ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट मेथड आहे, जनरली ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट मेथड म्हणजे काय, द कॉस्ट ऑफ एम्प्लॉईंग समवन एल्स टू अंडरटेक द फार्म टास्क. जर दुसरा कोणी त्यामध्ये जर एम्प्लॉय केला असता त्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी तर त्याला जे पेमेंट द्यावं लागलं असतं ते पेमेंट इथं फॅमिली मेंबरनं काम केलेलं आहे त्याचं एक कॉस्ट म्हणून काय केलं जात असतं, कन्सिडर केलं जात असतं. Capital investment are not normally included as farm cost. Just their depreciation usually based on the replacement value at the end of their effective working life. So जे capital investment आहे ही नॉर्मली इन्क्लुडेड, नॉट नॉर्मली इन्क्लुडेड इन फार्म कॉस्ट. म्हणजे फार्म कॉस्टमध्ये या कॅपिटल इन्व्हेस्टमेंटचा विचार केला जात नाही. जनरली जे डेप्रिसिएशन वगैरे असेल ते डेप्रिसिएशन इथं फार्म कॉस्टमध्ये काय केलं जात असते, विचारात घेतलं जात असतं. सो कॅपिटल इन्व्हेस्टमेंट हे काय आहेत, एक प्रकारच्या असेट्स आहेत. Personal cost or household expenses are either categorized separately from farm cost or included within part of the farm operators allowance. म्हणजे काय, जे पर्सनल कॉस्ट आहे, व्यक्तिगत खर्च जो आहे त्या ओनरचा किंवा हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस जो आहे त्या ओनरची जे काही घर आहे ही ऍक्टिव्हिटी एकत्रच होत असतात. तर त्याच्यासाठी केला जाणारा जो काही खर्च आहे जनरली आयदर कॅटेगराइज सेपरेटली फ्रॉम फार्म कॉस्ट, म्हणजे त्याचं काय केलं जात असते, सेपरेशन केलं जात असतं. अँड इन्क्लुडेड विदिन द पार्ट ऑफ फार्म्स ऑपरेटर अलाउन्स. म्हणजे थोडक्यात काय, एक जो फार्म ऑपरेटर आहे, जो ओनर आहे, त्याचा अलाउन्स म्हणून ही कॉस्ट फार्म कॉस्टमध्येच काय केली जात असते, कन्सिडर केली जात असते. ओके. फार्म रेव्हेन्यूज आर डिवायडेड फ्रॉम फार्म इन्कम, सेल ऑफ कॅपिटल आयटम्स अँड अदर फार्म रिलेटेड कॅश सोर्सेस. सो जे फार्म रेव्हेन्यू आहे त्यामध्ये कशाचा समावेश केला जात असतो, जनरली फ्रॉम फार्म इन्कम, सेल ऑफ कॅपिटल आयटम्स. फार्म इन्कम म्हणजे काय, जे फार्मिंग प्रोडक्शन आहे, क्रॉपिंग, डेअरी असेल तर मिल्क, पीग असेल तर ते पर्टिक्युलर पीग, चिकन वगैरे, यातून ज्या अमाऊंट्स मिळालेल्या आहेत म्हणजे विक्री, थोडक्यात त्याचा यामध्ये समावेश होतो. सेल ऑफ कॅपिटल आयटम्स, काही कॅपिटल आयटम्स जर विकलेले असेल तर त्याचा समावेश होत असतो. अँड अदर फार्म रिलेटेड कॅश सोर्सेस. आणि याच्या व्यतिरिक्त अजून काही इन्कम सोर्सेस असतील तर त्याचा समावेश फार्म रेव्हेन्यूमध्ये केला जात असतो. इन्व्हेंटरीज ऑफ फार्म असेट रेकॉर्ड इम्प्युटेड इन्कम सच ॲज चेंजेस इन द व्हॅल्यू ऑफ लाईव्ह स्टॉक. सर अशा पद्धतीनं हे फार्म कॉस्टिंग काय केलं जात असतं, ऍक्टिव्ह केलं जात असतं.